स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्यूशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 9वीची जी दुसरी पोएम आहे, तिसरी पोएम 1.3, ते म्हणजेच होप इज द थिंग विथ फीदर्स, जिचं लिखाण केलं इमिली डिकिन्सन। या पोएमचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन्स आणि त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप आपण काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। सर्वात महत्त्वाची सूचना की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स तुम्हाला दिले आहेत, त्यामध्ये जाऊन तुम्ही इयत्ता 9वीचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता, सर्व चॅप्टरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर ग्रामरचे पण व्हिडिओ तुम्ही काय करू शकता, इयत्ता 9वीसाठी गरजेचे जे ग्रामर आहे त्याची व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया। होप इज द थिंग विथ फीदर्स, जिचं लिखाण केलं इमिली डिकिन्सन, या पोएमचं क्वेश्चन आन्सर्स डिस्कस करायला। होप इज द थिंग विथ फीदर्स बाय इमिली डिकिन्सन या पोएमचं वॉर्मिंग अपमधील पहिला जो आहे चिटचॅट, त्यातील पहिला प्रश्न आपण बघतो आहोत। डू यू एवर फील नर्वस, तुम्हाला कधी चिंताग्रस्त तुम्ही होता का? येस, आय फील नर्वस समटाईम, मला कधी कधी नर्वस फील होतं, चिंताग्रस्त मी कधी कधी होतो, उदास मी होतो। डू यू एवर फील रिअली डिप्रेस्ड, तुम्हाला खरंच कधी एखाद्या वेळेस तुम्हाला उदास असं वाटतं का, उदास होणं असं तुम्हाला कंटाळवाणं असं वाटतं का? डिप्रेस म्हणजे उदास असणे। ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता नो आय डोंट फील नर्वस ऑर डिप्रेस्ड। ओके, मला कधी उदास किंवा मग चिंताग्रस्त मी नसतो, वाटत नाही। आणि वाटत असेल तर येस, समटाईम्स आय फील नर्वस ऑर डिप्रेस्ड, अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता। आता ही प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः सांगायचे आहेत, परंतु मी तुम्हाला एक गाईड इथे करण्याचं काम करतो आहे। व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस्ड, तुम्हाला कशामुळे नर्वस किंवा डिप्रेस फील होतं, चिंताग्रस्त तुम्ही कशामुळे होता किंवा उदास तुम्ही कशामुळे होतात, कशामुळे होतं या गोष्टी? आन्सरमध्ये लिहू तुम्ही शकता वेनेवर अ थिंग गोज रॉंग ऑर अगेन्स्ट माय विश, जेव्हा केव्हा माझ्या काही गोष्टी असतील, एखादी गोष्ट असेल जी माझ्या उलट घडते, माझ्या इच्छेच्या विरुद्ध घडते, किंवा मग एखादी गोष्ट जी असेल ती चुकीची घडते, आय फील नर्वस ऑर डिप्रेस्ड, त्यावेळेस मला खूप उदास होणं आणि चिंताग्रस्त मी होतो। व्हॉट डू यू होप फॉर वन ऑन दोज ओकेजन्स, आणि त्यावेळेस तुम्हाला काय अपेक्षा असते? आय होप दॅट एव्हरीथिंग शुड बी फाईन, मला असं वाटतं किंवा मला अपेक्षा असते की एव्हरीथिंग शुड बी फाईन, सगळं कसं असावं तर चांगलं व्हावं। हॅव यू होप्ड फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट, हॅव यू होप फॉर समथिंग, तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अपेक्षा वाटते का, दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट, जी तुम्हाला माहिती आहे की ती कशी आहे तर डिफिकल्ट आहे। ओके, येस आय होप फॉर द थिंग्स दॅट टू हॅपन ॲज पर माय विश, मला अपेक्षा असते की ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या विशनुसार, म्हणजे माझं जे काही मत आहे, माझी इच्छा आहे त्यापर्यंत व्हाव्या। इवन दो आय न्यू दॅट दे वर रिअली डिफिकल्ट, आणि मला माहिती असतं की त्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा आहेत तर डिफिकल्ट आहेत माझ्या मनाप्रमाणे होण्यासाठी। ओके, क्वेश्चन नंबर 6, व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स, व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स, तुम्ही तुमच्या ज्या हे असतील होप्स त्या फुलफिल करण्यासाठी तुम्ही काय करता? आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता टू फुलफिल माय होप्स आय ऑलवेज टेक विथ माय सेल्फ टू रिमेन पॉझिटिव्ह, मी स्वतःला टू फुलफिल माय होप, माझ्या ज्या इच्छा आहेत किंवा आशा ज्या आहेत किंवा अपेक्षा ज्या आहेत त्या फुलफिल करण्यासाठी मी काय करतो तर आय ऑलवेज टॉक विथ माय सेल्फ टू रिमेन पॉझिटिव्ह, मी स्वतःशी काय करतो तर बोलतो, तर टेक झाली तर टॉक करा, TALK, मी माझ्या स्वतःशी काय करतो बोलतो स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी। आणि इन्क्रीज माय कॉन्फिडन्स इन टफ सिच्युएशन, जी टफ किंवा कठीण अशी सिच्युएशन असेल तर त्यामध्ये मी स्वतःला काय करतो तर कॉन्फिडन्स देण्याचं काम करत असतो। अशा प्रकारे तुम्ही आन्सर लिहू शकता। त्यानंतर आहे मार्जिन क्वेश्चन, एकच मार्जिन क्वेश्चन आहे पोएममध्ये, तो मी चांगल्या प्रकारे आन्सर देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे, यापेक्षा वेगळा आन्सर तुम्हाला वाटतं तुम्ही लिहू शकता। ओके, निश्चितच मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवणार आहात। ओके, तुमच्या अडचणी असतील काही तर। व्हॉट वुड बी द होप बर्ड्स फूड, जे होप बर्ड आहे त्याचं फूड काय आहे, म्हणजे अन्न काय खाणार तो? कॅन इट लाईफ ऑन विदाऊट दॅट फूड, ते त्या फूडशिवाय जिवंत राहू शकतं का? आन्सरमध्ये आता माझ्याप्रमाणे असं आन्सर असू शकतं, होप इज डिस्क्राईब ॲज अ बर्ड हिअर, होप जो आहे आशा जी आहे तिला एक पक्षी म्हणून इथं डिस्क्राईब केलेलं आहे। दिस बर्ड हॅज फूड्स लाईक डिमांड्स, थॉट्स एक्सेट्रा, आणि हे जे बर्ड आहे त्याची जी काही फूड आहे, अन्न जे आहे ते काय डिमांड्स आहे, मागणी आणि थॉट्स, विचार हे त्याचे काय आहेत तर डिमांड्स आहेत, फूड्स आहेत त्याचे। होप कॅन नॉट लाई विदाऊट दॅट फूड, आणि होप जे आहे अपेक्षा जी आहे ती या फूडशिवाय राहू शकत नाही। ओके, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, मार्जिन क्वेश्चनचा आन्सर लिहू शकता। चला आता इंग्लिश वर्कशॉपकडे वळूया।
होप इज अ थिंग विथ फिदर्स, त्याचा आपण इंग्लिश वर्कशॉप बघतोय. आय होप तुम्हाला वॉर्मिंग अप आणि मार्जिन क्वेश्चनच्या आन्सर समजलेले असतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट, इंग्लिश वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी पोएमची जी लिंक आहे, ही जी होप इज द थिंग विथ फिदर्स हिची जी पोएमची लिंक आहे त्याचं एक्सप्लेनेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही पोएम ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता, म्हणजे हे जे आन्सर मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. आता मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर सांगतोय, ते तुम्ही लिहून घेऊ शकता तुमच्या नोटबुकमध्ये. बघा, पहिला जो प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत योग्य प्रकारे. तर पहिला शब्द आहे होप. होपचा आन्सर असणार आहे एफ. ओके, म्हणजे हे बर्ड्स हे त्याचा आन्सर असणार आहे. ओके, गेल किंवा मग स्ट्रोमचा असणार आहे टफेस्ट टाईम इन लाईफ, म्हणजे हे बीच त्याचा आन्सर असणार आहे. सेकंडचा असणार आहे बी. कीप वॉर्मचा असणार आहे प्रोव्हाइड कम्फर्ट, म्हणजेच 3चा असणार आहे ई. अंडरस्टँड. त्यानंतर चिलेस्ट लँडचा असणार आहे डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स, म्हणजेच त्याचा आन्सर असणार आहे ए. आणि एक क्रम्पचा आन्सर असणार आहे अ स्मॉल बीट. ओके, काय असणार याचा आन्सर? अ स्मॉल बीट, म्हणजेच याचा आन्सर असणार आहे 5चं सी. कळलं आहे? पुन्हा एकदा सांगतोय, होपचा आन्सर असणार आहे एफ. ओके, गेल किंवा मग स्टोमचा आन्सर असणार आहे बी. कीप वॉर्मचा आन्सर असणार आहे प्रोव्हाइड कम्फर्ट, ते म्हणजे ई. त्यानंतर आहे चिलेस्ट लँडचा असणार आहे ए आणि क्रमचा असणार आहे सी. अ व्हेरी स्मॉल बीट. ओके, हे त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर हा दुसरा प्रश्न आपण बघतोय. प्रश्न समजून घ्या की यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब इन ईच लाईन. प्रॉपर फॉर्म ऑफ वर्ब आपल्याला इथे यूज करायचा आहे या प्रत्येक लाईनमध्ये. ओके, तर सोपं आहे. ऑलरेडी शब्द दिलेले आहेत, वर्ब दिलेले आहेत, फक्त प्रॉपरली आपल्याला ते काय करायचे, पुट करायचे आहेत. अंडरस्टँड. तर पोएमच्याच लाईन्स आहेत त्या बघा. होप इज द थिंग विथ फिदर्स. ओके, दॅट प्रिच, ही प्रिच आहे, इथं आपल्याला काय करायचं आहे, प्रिचेस करायचं आहे. PERCHES, फक्त ES प्रत्यय तुम्हाला लावायचं आहे. ओके, अँड सिंग्स, इथं सिंगचं होईल सिंग्स. ओके, आता याचं मागचं कारण आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सची ते उदाहरणं आहेत, त्यामुळे आपण इथं सिंग्सचा लावतोय. अँड नेवर स्टॉप्स, इथे येईल STOPS, हे ते असणार आहे आन्सर्स. ओके, तसं स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवलेलं की याचा आन्सर काय असणार आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, अंडरलाईन केलेलं आहे. ओके, चला आता पुढे जाऊया. रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट, अशा प्रकारे आपल्याला ते फिल करायचं आहे. तर पहिला आहे फास्ट, त्याचा दुसरा प्रकार आहे फास्टर आणि तिसरा असेल फास्टेस्ट, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते. हायचं असेल हायर, स्क्रीनवर दिसतंय हायेस्ट. ग्रेटचं होईल ग्रेटर, ग्रेटेस्ट. वॉर्मचं होईल वॉर्मर, वॉर्मेस्ट. ओके, आता हे आन्सर तुम्हाला स्क्रीनवर दिसलेत. आता स्लोचं बघा, स्लोवर, स्लोवेस्ट. लोवर, लोवेस्ट. ब्राईट, ब्रायटर, ब्रायटेस्ट. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट, हे त्याचे आन्सर असणार आहेत. आता या सर्वांचा वापर आपण करत असतो डिग्री ऑफ कम्पॅरिझनमध्ये. त्यासाठी डिग्री ऑफ कम्पॅरिझन जे आहे, कम्पेअर करण्यासाठी आपण शब्दाचा वापर करत असतो. ओके, बघा, स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. आता त्याचा आन्सर आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायला लागेल, ब्रेव, ब्रेव्हर, ब्रेवेस्ट. सिम्पल, सिम्पलर, सिम्पलेस्ट. क्लोज, क्लोझर, क्लोजेस्ट. क्लोजेस्ट त्याचा आन्सर असेल. फाईनचा असेल फायनर आणि फायनेस्ट तर आहेच. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. वाईज, वायझर, वायजेस्ट. ओके, हे त्याचे आन्सर असणार आहेत. पुढं आहे एक्झाम्पल मध्ये प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट. नोट द चेंजेस इन द लास्ट लेटर. शेवटच्या शब्दांमध्ये चेंजेस झाले बघा. प्रिटी, वायचा बदल झाला आहे IER. अंडरस्टँड. तर अशा प्रकारचे बदल तुम्हाला करायचे आहेत. ओके, नास्टी, तर नास्टीचं होईल नास्टियर, नास्टिएट. तुम्हाला आन्सरमध्ये दिसतंय बघा. अँग्री, अँग्रियर, अँग्रिएस्ट. हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट. अशा प्रकारे नॉटी, नॉटी, नॉटिएस्ट हे तर आन्सर दिलेले आहेतच. ओके, आय होप तुम्हाला याचे आन्सर समजलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4 बघा काय दिलेलं आहे. फाइंड द फ्रेजेस, लाईन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोइंग.
जे कलरमध्ये जे काही लाईन दिलेले आहेत त्यांच्या संदर्भात किंवा त्यांच्या रिलेटेड अशा लाईन तुम्हाला पोएममध्ये शोधायच्या आहेत. ओके, त्याची मिनिंग तयार होईल अशा प्रकारच्या लाईन तुम्हाला शोधायच्या आहे पोएममध्ये. बघा, पहिला आहे होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. याच्या आन्सरमध्ये तुम्हाला पोएममध्ये लाईन दिसेल होप इज अ थिंग विथ फिदर्स. ही लाईन आपण पोएममधून घेऊ शकतो. होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. आन्सर दॅट प्रिचेस इन द सोल. ही पोएममधली लाईन तुम्ही त्यासाठी घेऊ शकता किंवा या जी पोएममधली लाईन आहे दॅट प्रिचेस इन द सोल याचं मिनिंग होतं आहे होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. होप इज नॉट अ वर्दी थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. ओके. डी, इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स होप ऑफर्स द ग्रेटेस्ट कम्फर्ट. याच्यासाठी लाईन तुम्हाला सापडते पोएममध्ये, ती म्हणजे अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोर मस्ट टू बी स्टोम. ई, होप इज नॉट इझिली डिफिटेड. त्यासाठी तुम्हाला लाईन सापडते पोएममध्ये अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. एफ, होप हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी पीपल. यासाठी लाईन तुम्हाला सापडेल पोएममध्ये दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. ओके. जी, होप लाईव्स ऑन इन व्हेरी हार्ड टाइम्स इवन वेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू. आन्सरमध्ये तुम्हाला सापडून जाईल किंवा मग तुम्ही लाईन शोधू शकता पोएममध्ये, ते म्हणजे येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम्प ऑफ मी. हे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 5 आहे बघा. आन्सर्स डिरेक्टली दिलेले आहेत यामध्ये क्वेश्चन नंबर 5मध्ये. तर प्रश्न आहे वी कॅन रिलेट मेनी ऑफ आवर फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस टू इव्हेंट्स ऑर थिंग्स इन नेचर. आपण काय करू शकतो तर बरेचसे आपले फिलिंग्स आणि एक्सपिरियन्स असतील किंवा इव्हेंट्स असतील आहे की नाही, आपले फिलिंग्स आणि एक्सपिरियन्सचे आपण काय करू शकतो नेचरमध्ये घडणाऱ्या इव्हेंट्स आणि थिंग्ससोबत कम्पेअर करू शकतो किंवा रिलेट करू शकतो. विच ऑफ आवर फिलिंग्स ऑर एक्सपिरियन्सेस कॅन वी रिलेट टू द फॉलोइंग. कुठल्या प्रकारच्या फिलिंग्स असतील एक्सपिरियन्स असतील ते आपण नेचरसोबत रिलेट करू शकतो. आता जसं डार्कनेस, आता ही नेचर आहे तर कुठली गोष्ट आपण फिलिंग आपण त्यासोबत शेअर करू शकतो तर इव्हिल साईन, निगेटिव्हिटी. ओके, हे आपण रिलेट करू शकतो. आपला फिलिंग जे आहे आपला एक्सपिरियन्स असेल तो रिलेट करू शकतो आपण. अ स्टॉर्म, त्यामधील डिफिकल्टीज. सनराईज, त्यामधील ग्रोथ किंवा मग बिगिनिंग. अ लाईट शॉवर, प्लेजर तुम्ही घेऊ शकता. सनशाईन, हॅपीनेस. सनशाईन हा नेचरशी रिलेटेड पार्ट आहे, परंतु आपण जर आपल्या आयुष्यात बघितलं त्याला तर आपण त्याला म्हणू शकतो हॅपीनेस. ओके. अर्थक्वॅक. ओके, अर्थक्वॅक आहे तर त्याला तुम्ही करू शकता अ सडन व्हायलेंट ऑर डॅमेजेस. ओके, यासोबत कम्पेअर करू शकता. अ रेनबो, जॉय. डाऊन, अ न्यू बिगिनिंग ऑफ समथिंग. डार्क क्लाउड्स, सॅड, डिफिकल्ट सिच्युएशन. डस्क, इव्हिनिंग, एंड ऑफ समथिंग. अ पिकॉक, प्लीजंट फिलिंग. फ्लड, डिफिकल्टीज और डॅमेजेस. हे सगळे आपले एक्सपिरियन्सेस किंवा फिलिंग्स आपण शेअर करू शकतो. क्वेश्चन नंबर 6 आहे बघा. राईट इन फ्यू लाईन्स अबाउट अन एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन वेअर यू स्कोर्ड इन युअर एक्झाम्स मच मोर दॅन यू होप. तुमचा एक काही लाईनमध्ये तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स लिहायचा आहे, तुमचा अनुभव लिहायचा आहे, जिथे तुम्हाला काय झालं तर एक्झाममध्ये तुम्ही जे एक्सपेक्ट केलं त्यापेक्षा जास्त मार्क तुम्हाला मिळाले आहेत. व्हॉट डिड दॅट एक्सपिरियन्स टीच यू. आणि त्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला काय शिकायला मिळालं. आन्सर, I could get much more marks in exam but I missed many lectures before the exam last year because I felt sick. मी चांगले मार्क मिळू शकलो असतो, परंतु काय झालं तर माझे लेक्चर मिस झाले कारण मी कसा होतो तर सिक म्हणजे काय तर आजारी होतो मागच्या वर्षी. I lost my confidence to get good marks but I have good basic knowledge. I lost my confidence. माझा कॉन्फिडन्स होता, माझा आत्मविश्वास होता तो काय झाला होता तर हरवला होता. टू गेट गुड मार्क्स, चांगले मार्क मिळवण्यासाठी. बट आय हॅव गुड बेसिक नॉलेज. परंतु माझ्याकडे चांगले बेसिक नॉलेज होतं. अँड माय कन्सिस्टन्सी इन स्टडीज हेल्प टू गेट बेस्ट मार्क्स इन फायनल एक्झाम्स. परंतु माझी जी नॉलेज होतं, माझं बेसिक नॉलेज होतं, त्याचबरोबर माझी जी कन्सिस्टन्सी होती ओके कायम अभ्यास करण्याची, तर त्यामुळे मला मदत झाली चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. कशामध्ये? फायनल एक्झाम्समध्ये. अँड गॉट फर्स्ट रँक इन द क्लास. आणि मला काय झालं तर फर्स्ट रँक मिळाला. ओके, अशा प्रकारे. इट टॉट मी, आता मी काय शिकलो यातून तर इट टॉट मी इफ वी आर कॉन्फिडंट. आणि यातून मी शिकलो काय की जर आपण कॉन्फिडंट असू, जर आपण कॉन्फिडंट आहोत, आपला स्वतः विश्वास असेल
अँड होप फॉर समथिंग, आणि काही करण्याची आपल्याकडे अपेक्षा असतील हार्टली, म्हणजे हृदयापासून जर आपल्याला काही करण्याची अपेक्षा असेल, यू कॅन विन एनिथिंग, तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, काहीही अचीव करू शकतो, साध्य करू शकतो. क्वेश्चन नंबर 7 आहे बघा, तो आहे दिस पोएम इज एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. ही जी पोएम आहे ती एक्झाम्पल आहे पर्सॉनिफिकेशनचं. वेन वी रेफर टू इनॲनिमेट ऑब्जेक्ट्स, आयडियाज, इमोशन्स ॲज लिव्हिंग थिंग्स, जेव्हा आपण काय करतो, एखादी इनॲनिमेटेड ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ज्यामध्ये जीव नसलेला निर्जीव असा ऑब्जेक्ट आहे, किंवा एखादी आयडिया आहे किंवा इमोशन आहे, ओके, आपण त्याला लिव्हिंग थिंगसारखं जर आपण त्याला रेफर करतो, तर त्यावेळेस ते काय असतं, तर एक्झाम्पल असतं पर्सॉनिफिकेशनचं. ओके, हिअर होप इज पोर्ट्रेट ॲज अ लिटल बर्ड. होप जे आहे, होप आता सर्वांमध्ये होप म्हणजे आशा, त्याला काय केलेलं आहे, तर एका लिटल बर्ड, छोट्या पक्षासोबत काय केलं आहे, तर पोर्ट्रे केलेलं आहे, म्हणजे जी आशा आहे, होप आहे, ते काहीतरी एक छोटंसं बर्ड आहे, अशा प्रकारे ते चित्रित केलेलं आहे. डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड्स, त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला स्वतःच्या वर्ड्समध्ये डिस्क्राईब करायच्या. कशा प्रकारे बघा, होप इन दिस पोएम इज डिस्क्राईब ॲज अ बर्ड. होप जो वर्ड आहे त्याला काय म्हटलेलं आहे इथे या पोएममध्ये, बर्ड म्हणजेच पक्षी म्हटलेला आहे, जो आपल्या हृदयात बसलेला असतो. हिअर पोएम होप इज अ नॉन लिव्हिंग थिंग. आपल्या सर्वांना माहिती आहे की होप, आशा जी काय आहे, तर ती एक नॉन लिव्हिंग थिंग आहे. ओके, इट इज डिस्क्राईब्ड ॲज अ लिव्हिंग थिंग, आणि इथे त्याला काय केलं, तर डिस्क्राईब केलेलं आहे ॲज अ लिव्हिंग थिंग म्हणून. ओके, एक लिव्हिंग थिंग, जिवंत असा पक्षी आहे, अशा प्रकारे ते डिस्क्राईब केलेलं आहे, वर्णन त्याचं केलेलं आहे या आशेचं. सो इट इज द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन, त्यामुळे आपण याला पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल म्हणू शकतो. ओके, जसं आपल्याला डेफिनेशन दिली त्यानुसार आपण हे सांगू शकतो. पर्सॉनिफिकेशनसाठी सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक वाटलंच तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, किंवा ग्रामरची जी लिंक टाकणार आहे मी, त्या ग्रामरच्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही पर्सॉनिफिकेशन आणखीन चांगल्या प्रकारे काय करू शकता, समजून घेऊ शकता. ओके, आणि इतरही ग्रामरचे टॉपिक तुम्ही त्यातून क्लिअर करू शकता. फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन, काही वेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे आहेत पर्सॉनिफिकेशनचे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, द ट्रीज वेअर शिवरिंग विथ फिअर. झाडं जे आहेत ते थरथर कापत होती, भीतीने काय होत होती, तर थरथर कापत होती. द मून वॉज लाफिंग इन द स्काय. जो मून आहे, चंद्र जो आहे, तो आकाशामध्ये हसत होता. आता मून हा काय, तर निर्जीव वस्तू आहे, हसणं ही कोणाची गोष्ट आहे, तर ह्युमन नेचर आहे, त्यामुळं ते पर्सॉनिफिकेशनचं एक्झाम्पल आहे. द वेव्स रॅन टुवर्ड द कोस्ट. जे वेव्ज आहेत त्या कुठं पळत आहेत, तर कोस्टकडे पळत आहेत, आहे की नाही. तर पळण्याचं जर काम आहे ते ह्युमन बिईंगचं आहे, पण इथे वेव्स असं वर्णन केलं आहे, त्यामुळे दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. ओके, आय होप तुम्हाला हे जे काही होप इज द थिंग विथ फिदर ही जी पोएम आहे, त्या पोएमचे तुम्हाला काय झाले, तर सर्व वॉर्मिंग अप असेल, त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप असेल, मार्जिन क्वेश्चन असतील, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेले आहेत. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आणि काही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, त्यात जाऊन तुम्ही काय करू शकता, इतरही जे 9th क्लासचे जे काही हे आहेत पॉईंट्स असतील ते तुम्ही त्यामध्ये जाऊन क्लिअर करू शकता. ओके, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.